आपण पाहत आहात सुपरफास्ट 24 तास न्यूज, बातम्यांचा खरा वेग. स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. अतिशय महत्वाचे व्यक्तिमत्व मिळवण्यासाठी आपण परभणी शहराला आणि जिल्ह्याला ज्यांचे योगदान असं अशांची आपण भेट घेऊन त्यांच्या कर्तृत्वाबद्दल आपल्यापर्यंत माहिती पोहोचत असतो. मुळातच ज्यांच्या कार्यकर्तृत्वाचा आलेख फार मोठा आहे असे परभणी जिल्ह्यातले वैद्यकीय क्षेत्र ज्यांचं मोठं नाव आहे सर हृदयरोगतज्ञ डॉक्टर अनिल कांबळे सर माझ्यासोबत आज आहेत. शैक्षणिक, सामाजिक, वैद्यकीय क्षेत्रासोबतच इतर क्षेत्रात ज्यांचं अमूल्य योगदान आहे आणि विशेष म्हणजे आताच त्यांची कन्या जी की अभिनय क्षेत्र असो, मॉडेल क्षेत्र असो, जी भारताची जी सौंदर्य स्पर्धा होते त्यामध्ये वर्ल्ड लेवलला तिने तो किताब जिंकला आणि आताच ती एक नवीन आयाम राजकीय क्षेत्रात पाऊल तिने टाकलेले आणि परभणी शहर महानगरपालिकेच्या तरुण नगरसेविका म्हणून त्या निवडून आलेल्या आहेत. आणि त्या एकंदरीत या निवडणुकीत जर आपण पाहिलं तर आपल्या मुलीला आपला वडिलांचा सपोर्ट कसा असतो आणि मुलीला सक्षम कसं करायचं असतं, पुढे कसं न्यायचं असतं, एक जिवंत उदाहरण म्हणजे एक बाप कसा असतो. तर आणि सामाजिक उत्तरदायित्व फक्त आपण मुलीला म्हणत असतो की शिकवा, पुढे न्या, परंतु जबाबदारीने तिला राजकीय क्षेत्रात देखील एक मोठं करण्यासाठी ज्यांनी अहोरात्र मेहनत घेतली असे डॉक्टर अनिल कांबळे आहेत. सर, खूप खूप स्वागत आहे आपलं आमच्या चॅनलवर. आणि पहिली तर आमच्या वतीने खूप खूप अभिनंदन आपलं की आबोली नगरसेविकेपदी निवड झालेली आहे. सर, काय सांगाल या निमित्ताने आपण? सगळ्यात पहिल्यांदा मी या 15 नगरच्या सर्व रहिवाशांना आणि परभणीच्या सर्व रहिवाशांना 26 जानेवारीच्या गणतंत्र दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. माझ्यातर्फे, माझ्या हॉस्पिटलतर्फे आणि माझी मुलगी आबोलीतर्फे या सर्वांना मी त्या गणतंत्र दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आताच तुम्ही मला जसं सांगितलं की मला खूप आनंद झाला की या परभणीकरांनी जसं मला ऍक्सेप्ट केलं, मला सेवेची संधी दिली, त्याचप्रमाणे माझ्या मुलीला सुद्धा या प्रभागातून 15 प्रभागातून नगरसेवक केले आणि तिला सुद्धा आपल्या सेवेची संधी दिली. याबद्दल मी परभणीकरांचा खूप खूप आभारी आहे. जसं यांनी सांगितलं की मुलीला सक्षम करणं जे आपण म्हणतो त्याच पद्धतीनं मी मुलीला राजकारणात आणलं. तिला मॉडेल क्षेत्रामध्ये जाऊ इच्छित तर मी तिला मॉडेल क्षेत्रात जाऊ दिलं आणि मी माझा फुल सपोर्ट केला. मी मुलगा आणि मुलगी याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा भेदभाव नाही केला, हे माझ्या कृतीतून दाखवलं. आणि आज मी तुम्हाला सांगतो की ती नगरसेविका झाल्यानंतर जेव्हा ती गाडीत जाते तर पहिल्या सीटवर ती बसते आणि पाठीमागं मी बसतो. आणि ही माझ्या वडिलांची जी भूमिका आहे, आई वडिलांची जी भूमिका आहे की मुलीच्या पाठीशी तुम्ही सक्षमपणे उभं राहिलं पाहिजे, हे माझ्या कृतीतून मी दाखवतो. तुम्ही कधी बघा माझ्या फॉर्च्युनर गाडीमध्ये आबोली पुढे बसलेली असते आणि मी पाठीमागं बसले असते. मी माझी मुलगी म्हणून तिला नगरसेवका करा असं म्हणत नाही, पण ती शिकलेली आहे, सक्षम आहे, तिने जग फिरलेलं आहे आणि तिला वाटतंय की बाबा या परभणीमध्ये काहीतरी बदल करावा. आणि मी जेव्हा तिला सांगितलं की तुला राजकारणात यायचं आहे, तुला सामाजिक क्षेत्रात काम करायचं आहे आणि आमच्या घरामध्ये सामाजिक क्षेत्राचा पूर्वीपासून वारसा आहे, आम्ही लोकांची सेवा करत आलो आहे, मग ती हसतमुखानं म्हणले की मला पण तुमच्यासारखं या परभणीची सेवा करायची आहे. या ठिकाणचे लोकांचे जे आरोग्याचे प्रश्न असतील, रस्त्याचे प्रश्न असतील, नाल्याचे प्रश्न असतील, तुमच्या लाईटचे प्रश्न असतील, मला सोडवायला आवडेल. आणि एक 15 नंबर जो प्रभाग आहे, एक मॉडेल आपल्याला तयार करायचं आहे. फक्त घंटा गाडी आली का, कचरा उचलला का, नाल्या साफ केल्या का, हे न राहता त्याच्यापेक्षा पुढे जाऊन आपण हा प्रभाग कसा चांगला करता येईल, सुशोभीकरण कसं करता येईल, याकडे आपण 100% लक्ष देणार आहोत. आणि या ठिकाणी पाण्याचा प्रश्न असेल, त्या ठिकाणी कचरा गाडीचा प्रश्न असेल, हे प्रश्न आम्ही कायमस्वरूपी मिटवण्यासाठी कटिबद्ध राहू असं मी या निमित्तानं तुम्हाला सांगितलं. सर, अजून इथे 1-2 प्रश्न निर्माण होतात की अनेकांचे पालकांचे असं मानसिकता आहे की मुलीला शिकवायचं आणि ती पायावर उभं करायचं आणि तिचं लग्न करून द्यायचं. आणि दुसरी गोष्ट अशी की आता आपण निवडणुकीचं पाहतो सर की जिल्हा परिषद असो, महानगरपालिका असो, विधानसभा असो, या नगरपालिका असो, अशा 50% आरक्षण भारतीय संविधानातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांसाठी दिलेले. आज महिला बरोबरीने येतात. सर, वाटते का की फक्त महिलांना किंवा आपल्या मुलीला उभं करायचं आणि तिला नावापुरतं राहू द्यायचं आणि राज्य आपण करायचं, अशी एक मानसिकता झालेली आहे? याबद्दल काय सांगाल सर तुम्ही? नाही, खरं बोललं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की आपल्या मुलींना सुद्धा शिकवलं पाहिजे. आणि एखाद्या समाजाची जर आपल्याला उंची किती आहे, तो समाज प्रगती झाला की नाही, हे जर बघायचं होतं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय सांगितलं की त्या समाजातली मुली, स्त्री ती कशी आहे हे पहा. अच्छा. आणि म्हणून मी माझ्या या दृष्टिकोनातून विचार केला की आपण पाहतोय
आपण बाहेरच्या जगामध्ये पाहतो की जिल्हा परिषद अध्यक्ष जर महिलाला सुटलं तर त्याच्या घरातली महिला जिल्हा परिषद अध्यक्ष होते, कारभार मात्र हेच बघतात, पुरुषच बघतात. पुरुषच बघतात. ग्रामपंचायतीमध्ये सरपंच ते होता, ग्रामपंचायत सदस्य, पण त्याचा कारभार सुद्धा तो पुरुषच बघत असतो. की पुरुष प्रधान जी संस्कृती आहे ती आम्ही मोडीत काढण्याचा या ठिकाणी मानस केलेला आहे. ही नगरसेवका निवडून आली की फ्रंटवर ती काम करणार आहे आणि तिच्या बॅक साईडला आम्ही तिला मदत म्हणून काम करणार आहे. अच्छा. आणि अशा पद्धतीचा आम्ही कार्यपद्धती या ठिकाणी अवलंबली. सर मुळात बघायला गेलं तर आता आबोली सुद्धा डॉक्टर आहे. हो. आणि त्यानंतर म्हणजे अभिनय मॉडेल सारख्या क्षेत्रात गेली. अनेकांना परभणीकरांना हा प्रश्न पडला की राजकीय क्षेत्राकडे कसं काय होणार. 5-6 महिन्यापूर्वी काय अशी चर्चा नव्हती, अचानक निर्णय झाला की पहिले विजन होता, असं या बाबतीत थोडं सांगावं. नाही, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की जोपर्यंत तुम्ही राजकीय क्षेत्रामध्ये जाणार नाही प्रगती होणार. मी डॉक्टर झालो तर मी एक 50 लोक, 100 लोक, 1000 लोकांना मी सेवा देऊ शकतो. पण मी जर राजकीय क्षेत्रात जर गेलो तर जे दीन दुबळे गरीब आहेत, पिचलेले आहेत, अशा लोकांना न्याय देण्याचं काम आपण मोठ्या प्रमाणात करू. स्वर्गीय विलासरावजी पासवान साहेब, रामविलासजी पासवान साहेब माझ्याकडे एकदा आले होते. एक 15 वर्षापूर्वीची घटना. ते माझ्या घरी बसल्यानंतर मला त्यांनी सांगितलं की राजकीय क्षेत्राचा फायदा कसा होतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की राजकीय क्षेत्रात या. ते राजकीय क्षेत्रात आले, मंत्री झाले. त्यांनी एकच निर्णय घेतला की जे चतुर्थ कर्मचारी आहेत या चतुर्थ कर्मचाऱ्यांना परमनंट करा. तर काय होतं, त्यांना माहित होतं की चतुर्थ कर्मचाऱ्यामध्ये हे दीन दलित एसटी चे लोक होते आणि एका निर्णयामुळे हजारो लोक जॉबला लागले. अच्छा. अशा एका निर्णयामुळे अनेक गरीबांचं कल्याण होतं. आणि म्हणून आपल्याला आपण राजकीय क्षेत्रात जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत आपल्या समाजाचं असेल, गोरगरिबांचं असेल, आपण त्याचं उत्थान करू शकणार नाही. नुसते भाषण देऊन काय होत नाही. खऱ्या अर्थानं आपण जोपर्यंत आपण खऱ्या अर्थानं ग्राउंडवर उतरणार नाही आणि आपण सगळेजण मिळून जे जे पिचलेले आहेत एकमेकांचा दुजाभाव न करता आपण सगळ्यांनी मिळून एकत्र येऊन आपल्या समाजासाठी एकत्र येऊन आपण राजकीय क्षेत्रात आपण निवडणूक लढल्या पाहिजेत. आणि जोपर्यंत चांगले माणसं या राजकीय क्षेत्रामध्ये येणार नाही तर मला वाटलं आपला समाज सुधारणार नाही. निश्चित. सर अजून एक महत्वाची गोष्ट की आपण सुद्धा राजकीय क्षेत्रामध्ये बऱ्याच वर्षापासून कार्यरत आहात. उदगीर सारख्या विधानसभेमध्ये आपण निवडणूक लढवलेली आहे आणि सातत्यपूर्ण राजकारणातून सामाजिक कार्यात सक्रिय राहून ही सेवा देण्याचं काम करतात. सर अजून परभणीकर आणि इतरत्र महाराष्ट्रात आपण ओळखले जातात. सर राजकीय पार्श्वभूमी पुढे कशी असेल आपली, थोडक्यात आपण सांगावी आपली. नाही, मला राजकीय क्षेत्रामध्ये तर आता परभणीमध्ये पहिल्यांदा आम्हाला गुलाल लागलेला आहे. ही आमची पहिली पायरी आहे असं म्हणता हरकत नाही. आणि मला असं वाटतं की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे लोक दीन दुबळे आहेत त्यांच्यासाठी मला राजकीय क्षेत्रातून काम करायचं आहे. आणि फक्त परभणी परिभाग नसताना, परभणी जिल्हा नसताना महाराष्ट्रभर आम्हाला त्या पद्धतीने काम करायचं. निश्चित. आणि येणाऱ्या काळामध्ये जर इथून रिझर्वेशन असेल तर आमदारकी असेल, खासदारकी असेल, याच्यामध्ये मला त्याच्या निवडणुकीला समोर सारखे डॉक्टर आणि ज्यांना सामाजिक जाणीव अशांनी सुद्धा संविधानिक पदावर जावं, या बाबतीत काय सांगाल सर? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणले जे लोक जे शिकलेले आहेत त्यांनी त्याच मला धोका दिला. खऱ्या अर्थानं आपल्याला जे उच्च शिक्षित आहेत ते जर खऱ्या अर्थानं समाजसेवा करू लागले तर समाजाचं उत्थान होईल असं मला असं वाटतं. आणि म्हणून जे शिकलेले आहेत, ज्यांच्याकडे पैसा आहे, यांनी समाजासाठी लावलं पाहिजे. आणि म्हणून मला या निमित्तानं आपल्याला आव्हान करावं वाटतंय की जे जे लोक शिकलेले आहेत, मोठे झालेले आहेत, त्यांनी समाजाकडे पाहावं, समाजाच्या प्रगतीसाठी त्यांनी काम करावं. निश्चित. सर शेवटचा हा प्रश्न आहे आणि महत्वाचा आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 2 वर्ष 11 महिने 18 दिवस हे भारताचं संविधान लिहिलं आणि देशाला समर्पित केलं, मूलभूत हक्क अधिकार दिले. मूळ मुद्दा असा आहे की संविधानानं जगामध्ये मला वाटतं सर्वप्रथम भारतीय महिलांना हक्क अधिकार दिले. सर आज 75 वर्ष देशाच्या स्वातंत्र्याला झाले आणि 75 वर्ष भारतीय संविधानाला लागून होत आहेत. तर खऱ्या अर्थाने सर मला वाटतं आजची ही मानसिकता पालकांची जी आहे आपल्या मुलींबद्दल, ठीक आहे शिक्षणामध्ये ग्रोथ मुलींचा वाढत आहेत, आज 10वी 12वी असेल का अनेक क्षेत्रात मुली पुढे जात आहेत, पण आज सुद्धा अशी मानसिकता आहे की तिने शिक्षण क्षेत्रातच जावं, तिनं अभिनय क्षेत्र, मॉडेलिंग क्षेत्र, आपल्या ग्रामीण भागातलं बोलते सर मी, किंवा मग राजकीय क्षेत्रात तुच्छ मानल्या जाते. सर मग आपल्या माध्यमातून अशा पालकांना, अशा आईवडिलांना काय संदेश द्याल? मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की कुठलेही क्षेत्र हे महिलांसाठी तुच्छ नाहीये. आता आपण पाहतो की महिला आकाशात जात आहेत, वैमानिक होत आहेत, डॉक्टर बनत आहेत, इंजिनियर बनत आहेत. त्याचप्रमाणे आपण जर पाहतो की आपल्याला वाटतं की राजकीय जे
क्षेत्र आहे हा. ते चांगलं नाहीये. पुन्हा अभिनय क्षेत्र सुद्धा चांगलं नाही. पण तिथे चांगले जेव्हा लोक जातील, खूप लोक त्यात प्रवेश करतील, तर ते सुद्धा क्षेत्र चांगलं आहे. आणि मला असं वाटत नाही की ते क्षेत्र तुच्छ आहे किंवा खराब आहे. आपला बघण्याचा दृष्टिकोन आपण चेंज केला पाहिजे. आणि जर बघण्याचा दृष्टिकोन आपण बदलला तर मला वाटतं सगळे क्षेत्र हे महिलांसाठी चांगले आहे. निश्चितच श्रोत्यांनो, मला यावेळेस सांगेल की आपल्याला भारताला जर जागतिक महासत्ता बनायचं असेल तर महिलांचं तेवढंच योगदान या देशाला असणं गरजेचं आहे. त्यातल्या त्यात परभणी शहरात एक आदर्श उदाहरण डॉक्टर अनिल कांबळे यांच्या सुकन्या आहेत की त्या अबोली अनिल कांबळे, ज्या डॉक्टर सुद्धा आहेत आणि अभिनय मॉडेलिंग क्षेत्रात देखील नाव कमवले आणि वडिलांच्या पाठिंब्यामुळे, आई वडिलांच्या पाठिंब्यामुळे आज महानगरपालिकेच्या नगरसेविका झाल्या. असं अष्टपैलू तिचं कर्तृत्व घडलेलं आहे. तर अशा खरंच आई वडिलांना आमच्यातर्फे सर खूप खूप शुभेच्छा. आदर्श पालक, आदर्श अशा असले पाहिजे. आणि पालकांना विनंती आहे की आपल्या मुलीला ज्याही क्षेत्रात पुढे जायचं आहे तर खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे स्वप्न होतं मुलींना, महिलांना सक्षम करण्याचं, ते खऱ्या अर्थानं पूर्ण होईल. खूप खूप आभार डॉक्टर साहेब. धन्यवाद. आणि या निश्चित या प्रजासत्ताक दिनानिमित्त ही विशेष मुलाखत आपल्यासाठीच होती. आणि आम्ही भारताचे लोक आणि भारताच्या लोकांनी आपल्याच माणसांना, आपल्या माता भगिनींना जपायचं, पुढे न्यायचं, हा संदेश या माध्यमातून देण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. अमर गालफाडे, संदीप लहानेसह मी राहुल लोहेबा, परभणी. धन्यवाद. यस.